गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे आमच्या मिनी फॅमिली व्लॉगमध्ये. तर आज मला होती सकाळ सकाळ अपॉइंटमेंट आणि ती अपॉइंटमेंट यायच्या पहिलेच मला एक क्लायंट आली. तर आज विराटला सॅमकडे सोडून आले होते घरी. म्हणजे तो येणार होता कामावर, पण मग तो आजीकडं सोडून येणार होता. मग तेव्हा जेव्हा त्याला अपॉइंटमेंट होती तेव्हा सॅमकडेच होता. मग माझी क्लायंट संपली. मग दुसरी जी अपॉइंटमेंट होती ती आली. तिची हेअर कलर, हेअर केराटिन, हेअर कट म्हणजे सगळंच मेकओव्हर होता. तिचा बड्डे येणार होता, म्हणजे सगळंच मेकओव्हर होता. म्हणजे मी 12 वाजता काम चालू केलं आहे, ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत काम चालू होता. त्याच्यामध्ये सॅम 2दा येऊन गेला, काम करून गेला. मग संध्याकाळी त्याचा पण अपॉइंटमेंट होतं, माझे कामानंतर पण होतं. इतक्या दिवसानंतर मी विराटला सोडून आले होते, म्हणजे पूर्ण दिवसच सोडून आले होते. सकाळपासून संध्याकाळ झाली, मी काम करत होते, विराट होता घरीच. तर माझं मन पण लागत नव्हतं, पण माझं आवडीचं काम होतं म्हणून मी थांबले. पण इतकी आठवण येत होती विराटची. जेवला असन का, झोपला असन का टायमावर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो सगळं टायमावर करतो. मग तेच विचार करत होते, खाल्लं का नाही, झोपला का नाही. सॅमला 10 वेळा फोन करत होते, आईला फोन करत होते माझ्या. मग असं वाटत होतं पटापटा चांगलं, म्हणजे पटापटा म्हणजे चांगलं काम करावं, पण पटापटा करावा. आणि त्याच्यानंतर दुपारी जेवले मी, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. पावभाजी खात होते मी, कारण इतकी भूक लागली होती. तर मग पावभाजीच मागवली आणि ती खात होती. क्लायंटचं काम अजून चालू होतं. ही क्लायंट माझी खूप जुनी आहे, म्हणजे 10 वर्षापासून माझ्याकडे येते. ती पुण्याला राहते तरी सगळं काम करायला माझ्याकडेच येते. सॅम पण आला होता, तो अपॉइंटमेंट चालू होती त्याची. मला निघायचं होतं, मग त्याचा एक छोटंसं शूट घेतला आणि स्टुडिओला थँक्यू म्हणून निघाले. स्टुडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.